संशयित आरोपीचे 4 व्हिडिओ समोर. सैफ अली खानच्या घरामध्ये शिरतानाचा, घरातून बाहेर येतानाचा व्हिडिओ, तर बांद्रा स्टेशनवर जातानाचा आणि दादरमध्ये हेडफोन खरेदी करतानाचा व्हिडिओ आतापर्यंत समोर. हल्लेखोर घरामध्ये आला आणि हाणामारी झाली. हल्लेखोर प्रचंड आक्रमक होता. सैफ अली खानवरच्या हल्ल्याप्रकरणी करीना कपूरचा जबाब नोंदवला गेला. सैफच्या चाकू हल्ला प्रकरणामधील आरोपी अद्यापही फरार. संशयित हल्लेखोराचा फोटो समोर, तर हल्लेखोर गुजरातच्या दिशेने गेल्याची माहिती. सैफवरील हल्ला प्रकरणी आतापर्यंत 40-50 जणांची चौकशी. सैफवर हल्ला होऊन 3 दिवस उलटले तरी अद्याप आरोपीचा पत्ता नाही. नाराज छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिबिरासाठी दाखल. नाराजीनंतर भुजबळ आणि अजित पवार पहिल्यांदा समोरासमोर येणार. भुजबळांसोबत समीर भुजबळही दाखल. नाराजी दूर झाली हा मुद्दा येत नाही. कोण्या एका व्यक्तीचं शिबिर नाही, पक्षाचं शिबिर आहे. तर थोड्या वेळासाठी शिबिराला या अशी विनंती केली म्हणून आलो. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांची नाराजी टोकाची नाही. भुजबळांबाबत मार्ग काढू शकतो ते आमचं नेतृत्व आहे. पटेलांची प्रतिक्रिया. रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीच्या शिबिरासाठी दाखल. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं होतं. तर शिबिरासाठी नवाब मलिकही उपस्थित. धनंजय मुंडे आज राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला जाणार नाहीत. प्रकृती ठीक नसल्यानं धनंजय मुंडे आज परळीमध्ये. आरोप केल्यामुळे कारवाई करणं योग्य नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. आरोप झाल्यानं व्यक्ती दोषी ठरत नाही. धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्यास तो नंतरचा प्रश्न. मुंडेंच्या राजीनाम्यावर वळसे पाटलांची प्रतिक्रिया. राज्यामध्ये जंगलराज सुरू. सेलिब्रिटी सरपंच कुणी सुरक्षित नाही. दिल्लीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामधील जंगलराजची चर्चा. सैफवरच्या हल्ला आणि बीडच्या घटनेवरून पटोलेंची सरकारवर टीका. आरोपी बाल्मी कराडच्या जामीन अर्जावर आज केस कोर्टामध्ये सुनावणी. कराडला खंडणी प्रकरणामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सुदर्शन गुन्हेंसह 6 आरोपींना आज बीड कोर्टामध्ये हजर करणार. आरोपींची पोलीस कोठडी संपणार असल्यानं कोर्टामध्ये सुनावणी. कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष. उज्ज्वल निकमांची बीड प्रकरणामध्ये नियुक्ती नको. अंजली दमानी यांची ट्विट करत मागणी. मुंडेंच्या एका प्रकरणामध्ये अनिकेत निकम वकील होते. दमानी यांचं ट्विट. सरकारच्या पडताळणीपूर्वीच 4,000 लाडक्या बहिणींची माघार. स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयामध्ये योजनेचे लाभ थांबवण्याचे विनंती अर्ज. सूत्रांची माहिती. लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू, तर पैसे परत घेण्याचा सरकारचा विचार नाही. चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणींना पुढील हप्ते मिळणार नाहीत. अदिती तटकरेंची माहिती. पालकमंत्रीपदाबाबत 1 ते 2 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल. पालकमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू. कुठलीही अडचण नाही. प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. 24 तारखेपर्यंत वाट पाहावी. मोठा पक्षप्रवेश होईल. ठाकरे गटातून अनेकांचा अपेक्षित असलेला मोठा पक्षप्रवेश होणार. उदय सामंतांचं सूचक विधान. आघाडी झाली तर ठीक, नाहीतर राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास तयार. पालिका निवडणुकीबाबत दिलीप वळसे पाटील यांचं मोठं विधान. पालिकेमध्ये शक्य आहे तिथे महायुती म्हणून एकत्र लढू. वळसे पाटलांच्या वक्तव्यानंतर प्रफुल्ल पटेलांचंही वक्तव्य. जलजीवन योजनेअंतर्गत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये भ्रष्टाचार. खासदार निलेश लंके यांचा गंभीर आरोप. प्रकरणाची केंद्रीय स्तरीय ऑडिट करण्याची निलेश लंकेंची मागणी. ठाकरे गटामध्ये पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई होणार. पदाधिकाऱ्यांचा कालावधी निश्चित केला जाण्याची शक्यता. विधानसभेमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाविरोधात काम केलं. सूत्रांची माहिती. मंत्रालयामध्ये काळ्या गाडी प्रकरणामध्ये मी विखे पाटलांचं नाव घेतलं नाही. नाव घेतलं नसूनही विखेंनी प्रतिक्रिया देणं हे न समजण्यासारखं. आमदार रोहित पवार यांची ट्विट करत मागणी. शरद पवार गटामध्ये गेलेले पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण पुन्हा अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार. सतीश चव्हाण यांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार. जळगावच्या मुक्ताईनगरमधील ग्रामविकास अधिकारी विजय सातवन निलंबित. वित्त आयोगाचा निधी खर्च करताना अपहार केल्याचा ठपका ठेवत कारवाई. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या भावानं 80,000चा टप्पा पार केला. येत्या आठवड्यामध्ये सोन्याचे दर स्थिर राहण्याचे अंदाज. नागपुरात सांघिक योगा स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कार्यक्रमाला उपस्थिती. विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी यासाठी योगा स्पर्धेचं आयोजन. परभणीमधून आंबेडकरी अनुयायींचा मुंबईकडे लॉंग मार्च. आंबेडकरी अनुयायींचा लॉंग मार्च हा कुंभपूर्ण टाकळीमधून पुढे निघाला.
कांदा पिकावर दुहेरी संकट, उत्पादक संकटात. कांदा बाजारभावामध्ये दररोज चढ उतार, तर वातावरण बदलाचाही कांदा पिकाला फटका. कांदा विक्रीमधून उत्पादन खर्चही निघणार नसल्याची उत्पादकांना भीती. जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकाकडे येताच चंद्रशेखर बावनकुळेंकडून आढावा बैठक. पाणीपुरवठा योजना, अंगणवाडी बांधकाम, पाणंद रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा बावनकुळेंकडून आढावा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मनपा अधिकाऱ्यांचा क्लास घेतल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. नागपूर मनपाची अतिक्रमण विरोधात कारवाईची धडक मोहीम. महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटवून मिशन फुटपाथ फ्रीडम सुरू. नागपूर विमानतळावर एअरक्राफ्ट क्रॅश मॉक ड्रिल. अग्निशमन सेवेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मॉक ड्रिलमध्ये सहभाग. नागपुरात सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्यांचे 3,500पेक्षा जास्त रेशन कार्ड रद्द. अन्न वितरण विभागाची धडक कारवाई. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यामधल्या बोंड गावामध्ये केस गळती प्रकरणामुळे मुलांचे लग्न जुळेना. टक्कल व्हायरसचा शोध लवकरात लवकर लागावा, ग्रामस्थांची मागणी. वाशिमच्या कारंजामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांवर प्रशासनाची कारवाई. 500 रुपयांच्या मुद्रांकासाठी 520 रुपये घेतल्याचं समोर. धनंजय गहाणकरीचा मुद्रांक विक्रेता परवाना तात्पुरता निलंबित केला. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.